हॅलो नमस्कार. आपण पारू मालिका 10 ऑक्टोबरच्या भागामध्ये काय झालं ते पाहणार आहोत. पारू आबासाहेबांना सांगत असते की आबासाहेब, तुमचं जे नातं आहे ते फक्त आणि फक्त गैरसमजामुळे तुटलेलं आहे. तुमचे स्वप्न होते ना, गावागावामध्ये शाळा झाला पाहिजे, कॉलेजेस झाले पाहिजेत, हॉस्पिटल झाले पाहिजे, रोड झाले पाहिजे. ते सगळं काही माझ्या देवी आईने तुमचे सगळे स्वप्न पूर्ण केलेले आहेत. म्हणजे जे एस फाउंडेशन आहे त्याने पूर्ण केलेले आहेत. प्रत्येक गावामध्ये शाळा, कॉलेज, हॉस्पिटल, रोड, प्रत्येक असे कितीतरी गावे त्यांनी दत्तक घेतलेले आहेत. असे कितीतरी एस फाउंडेशनच्या मदतीने अन्नछात्र, आश्रम, वृद्धाश्रम, भरपूर असं काही काही आहे जे फक्त आणि फक्त एस फाउंडेशन म्हणजे सयाजीराव फाउंडेशन ही संस्था चालवते, ती म्हणजे माझी देवी आई. हे सगळं काही तुमचे स्वप्न माझ्या देवी आईनेच पूर्ण केलेले आहेत. आत्ताही तुम्हाला जर चुकीचं वाटत असेल की असं केलं आहे, तसं केलं आहे म्हणून, तर तुम्ही सांगत असते की नाही, देवी आई माझ्या चुकलेल्या नाही आहेत. त्यांनी फक्त तुमच्या स्वप्नासाठी त्या दूर गेलेल्या आहेत आणि तुमच्या शब्दामुळेच त्या तुम्हाला परत भेटायला कधीच आलेल्या नाही आहेत. मिहीरचा तर ॲक्सिडेंट झालेला असतो. आदित्य वाट पाहत असतो. मिहीरची खूप टेन्स्ड असतो. कधी येईल म्हणून मिहीरची वाटच पाहत बसलेला असतो. तो टेन्शनमध्ये आलेला पाहून दिशा मनातली मनात म्हणत असते की माझ्या वाटेला जाईल त्याला मी आडवा करेल आणि त्याने माझ्यावर प्रेम केलं होतं, पण तो मला ओळखायला चुकला आणि मी तुमची डील ऐकली होती. तुम्ही काय डील केली होती ती दोघांनी, आणि त्यामुळेच तर मी बरोबर त्याचा काटा काढलेला आहे माझ्या रस्त्यामधला. मला जे पाहिजे आहे ते मी सर्व काहीही करून मिळवतच असते. आणि आता नेक्स्ट दिशा किर्लोस्कर म्हणून माझं स्वतःचंच मी अभिनंदन करते. आणि आता अहिल्याला तिच्या खुर्चीवरून काढून आता ही दुसरी अहिल्या होणार आहे. आणि असं मनातल्या मनातच बोलत असते. खूप कन्व्हिन्स करायचा प्रयत्न करत असते, पण आबासाहेब त्या शांतच बसलेले असतात. शेवटी मग पारू बोलते की आता निर्णय तुमचा आहे. तुम्हाला काय निर्णय घ्यायचा आहे तो तुमचा निर्णय घ्या. तुम्हाला काय बरोबर वाटतं, काय चुकीचं वाटतं, तुमच्या मनानुसार. आता मी इथून जाते आणि मग निघायला लागते. तर तिला असं वाटतं की आता तरी प्रिया मॅडमला आबासाहेब येऊ देतील. पण आबासाहेब प्रियाकडे डोळे वाटारून पाहिल्यानंतर तिथल्या तिथेच प्रिया थांबते आणि मग पारू निघून येते. आणि मग अर्ध्या रस्त्यामध्ये आल्यानंतर तिला फोन येतो आदित्यचा. मग ती आदित्यला सगळी घटना घडलेली सांगते की मी प्रियाला घेऊन नाही येऊ शकले, कारण मी खूप कन्व्हिन्स करायचा प्रयत्न केला, पण आबासाहेब काही मानले नाही. त्यांना कुठलीही गोष्ट खरी वाटली की नाही हेही माहीत नाही, असं म्हणत असते. आणि मग खूप जास्त इकडे आदित्य म्हणतो की अजून मिहीरही नाही आलेला, तुझ्या हाती प्रियाही नाही लागलेली, आता काय करायचं. आता मी जर प्रीतमचं आणि दिशाचं लग्न झालं तर मी स्वतःला कधीच माफ करू शकत नाही. मग इकडे पारूही म्हणते की हो बरोबर आहे, मलाही कळते, पण काय करणार आपण. आता आपल्याकडे एकच ऑप्शन आहे, तुम्ही देवी आईला जाऊन सगळी सत्य घटना सांगून द्या. पारू निघून आल्यानंतर प्रताप आणि प्रिया तिथे थांबलेल्या असतात. मग प्रिया जाते आणि प्रिया बोलते की पारू सतत देवी आई करत असते, पण ती सगळं काही खोटं बोलत असेल मला वाटत आहे. तुम्ही सांगा ना आबासाहेब, तुमच्यावर खरंच कर्ज होतं का, सांगा ना मला, असं म्हणत असते. पण आबासाहेब काहीच बोलत नाही, कारण त्यांना चक्कर आल्यासारखं होतं हे सगळं सत्य ऐकून. हे तुम्हाला सत्य माहीत होतं का, एस फाउंडेशन म्हणजे सयाजीराव फाउंडेशन आणि ती अहिल्यादेवी चालवत होत्या, हे माहीत आहे का तुम्हाला. पण आबासाहेब काहीच उत्तरं देत नाही त्यांना. मग तिथे प्रताप आणि प्रिया त्यांना घेऊन तिथे शेजारी थांबतात आणि म्हणतात आम्ही डॉक्टरांना फोन करतो. पण आबासाहेब म्हणतात की नाही नाही, थांबा थोडा वेळ. सुरू झालेली असते आणि मग गणपतीची पूजा करायला लावली असते. तर मग दिशा बोलते की गुरुजी मी करू का. नाही, तसं पण प्रीतमला माझ्या होमध्येच हो मिसळायचं आहे ना, त्यासाठी मग मी पूजा करते. आणि मग पूजा करायला सुरू करते. तर मग प्रीतम काही त्याला बसायचंच नसतं, पण आता बळजबरीने बसलेला असतो. मग तो बळजबरीने सगळ्या काही विधी करत असतो आणि दिशा त्याचा हात धरत असते, बेबी बेबी करत असते. पण त्याची इच्छा नसतानाही त्याला लग्नामध्ये बसावं लागलेलं आहे. मनातली मनात म्हणत असते तसंही मला माझ्या इशाऱ्यावर हे सगळे काही नाचणार आहे, त्याच्यासाठी मीच पूजा करते म्हणून. आणि पूजेला सुरू होते आणि गणपतीची पूजा होते. बाकडे जातो आणि म्हणतो की बा तायडी कुठं दिसत नाही आहे, मी सगळीकडे बघितली. तर ते मग बा म्हणतो की सगळी असेल घरामध्ये इकडे तिकडे कुठेतरी. तर तो म्हणतो नाही 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 पारू, तायडी घरामध्ये नाही आहे कुठेच.
मग ते तिथल्या एका माणसाला बोलवतात. मग ते सांगतात की आदित्य सरांनी पारूला गावी पाठवलेलं आहे. आणि मग तेवढ्यात ते फोन करून देतात पारूला की कुठे आहेस तू, प्रीतम सरांचं लग्न आहे आणि तू बाहेर काय करतेस. तर ती बोलते की बा अजून लग्न नाही झालेलं ना. ते बोलतात नाही नाही मंत्र चालू आहेत, इथपर्यंत आवाज येतोय, पण अजून लग्न लागायचं राहिलेलं आहे. ती म्हणते ठीक आहे ठीक आहे मी येते. तर मग मारुती विचारतो की काही झालं आहे का किंवा काही बिनसलं आहे का. तर पारू म्हणते नाही नाही मी आल्यानंतर तुला सगळ्या गोष्टी सांगते, मी येते म्हणून. मग आदित्य आता चालू झालेलं असतं सगळ्या काही गोष्टी. मग आदित्य खूप टेन्स होतो आणि लगेचच आईकडे जातो आणि म्हणतो आई मला तुझ्याशी बोलायचं आहे थोडंसं, माझ्या रूममध्ये ये. आणि मग तो गेल्यानंतर सांगतो की आई दिशा प्रीतमसाठी चांगली मुलगी नाही आहे, तिला फक्त आणि फक्त हे किर्लोस्कर एम्पायर आणि बिझनेसमध्ये इंटरेस्ट आहे, प्रीतममध्ये नाही. ती कशी वागवती आहे, प्रीतमसोबत काय वागली आहे, हे सगळ्या काही मी तुला गोष्टी सांगतो. ती बोलते की तुझ्याकडे पुरावा आहे का. तर तो बोलतो हो पुरावे येत आहेत पण आता सध्या माझ्याकडे नाही आहेत आणि हे लग्न थांबव म्हणून. तर ती बोलते की असं कसं काय म्हणणार, माझा मुलगा म्हणतोय दिशा योग्य मुलगी नाही आहे म्हणून, ती माझी चॉईस आहे, तो असं कसं काय म्हणतोय. ती एक इन्स्पायर बिझनेस वुमन आहे आणि हां कधी कधी ती जास्त करते पण ठीक आहे तेवढं असेल तर बोल नाहीतर बोलू नको आणि खाली लग्नाला चला असं म्हणते. आणि मग निघायला सुरू होते. तेवढ्यात मग आदित्य म्हणतो आई थांब, प्रीतमचं दिशावर प्रेमच नाही आहे. मग ती विचारते की कोणावर प्रेम आहे. तर तो सांगतो की प्रियावर प्रेम आहे म्हणून. मुलगी ती चांगली नाही आहे, तिने काय काय केलेलं आहे हे सगळ्या गोष्टी सांगतो. ते पर्स अडकवलेली आहे ते इन्सिडेंट सांगतो आणि अजून काय काय आपल्याला माहीत नाही आहे. मिहिरचा ॲक्सिडेंट झालेला आहे आदित्यला कळतं आणि पारूलाही चोर पकडून नेतात. आता इथे एपिसोड संपतो. अशाच अपडेटसाठी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब.